एकत्र पैसे आले तर ते एकत्र आले तर व्हेरिफिकेशनसाठी ते थांबले पैसे. ते कोर्टमध्ये मी केस केले 181 CR केस नंबर कोर्टमध्ये केले रिटर्न घ्यायला माझे पैसे. तर व्हेरिफिकेशनसाठी टाकले आता ते 3 दिवस घेणार बोलले व्हेरिफिकेशनसाठी. त्यानंतर रिलीज करणार. आता काय बँक हॉलिडे आहेत 3-4. हो हो चालेल. नाही दादा काय झालं मला सांग की रुपये मी ते काय ते केले तर काय झालं FIR केले तर नंतर मग कोर्ट बोलणार 6 महिने करू का देईन पैसे. नाही असं थोडी नाही. मी इथून जा पोलिसांना अरे असं नसतो. एकडे माणूस गरीब माणूस फसत होता. नाही फसवत नाही. अगर फसवत तर आम्ही घर सोडून पडणार राहणार का इकडे. कंटिन्यू दिलंच होते. किती दिलं हा दिले माहितीये काय दिलं माहितीये. बोलत होते द्या 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 पैसे पाहिजे बट अकाउंटमध्ये आहे व्हेरिफिकेशनसाठी गेले तर ते लोक हे करणार. घरी विकलेले हा ते माहितीये ना त्यांचा विषय माहितीये. मार्च होऊन आम्ही देतो बोलला. आज की तारीख आहे 3 सोमवारी नाही 3 सोमवारी 4 सोमवारी आमच्या हातात पैसे नाहीये. मी पहिले पण सांगितले पैसे माझ्या हातात नाही. जसं तुम्ही घेऊन गेलो तसं परत सोडेल. हे माहितीये ना म्हणून घराच्या आतमध्ये आम्ही आहेत. आम्ही नसले तर पडून यायचे माणूस सकाळमध्ये कसं नको आलं ना तर मी तुला 2 फोन केलेलं. तुमचं नाव काय मी नाही ओळखत. मला नाही माहित पहिल्यांदा भेटते. मी त्याला एकच करतो त्यांनी कष्टाचे पैसे परिश्रमाचे पैसे दिले. आम्ही काय पडून राहणार नाही. बघा त्या दिवसपासून आतापर्यंत आम्ही काय पडून गेलो नाही. इकडेच आहे. कोण आलं तरी दरवाजा उघडतो. असं नाही की दरवाजा बंद करून आम्ही घराच्या आतमध्ये बसतो का बाहेर पडून जातो. तसं असलं सकाळमध्ये पडत पोरं काय केलं तुम्हाला माहिती आहे का नाही. हो माहिती सगळे बोलले ना एवढ्या दिवस नाही दोघं मिली बघा. दोघं मिली बघा काय फसवायचं आपण त्याला माहिती नाही, आता काय आहे की त्यांच्या मम्मीला माहिती दोघं मिली बघा. कोर्टामध्ये केस करायला मिली वगैरे बोलतो कोण मम्मी आणि आता बघा मी आता तुम्हाला हाणून घेऊन जाणार तुम्हाला. मी आता मला का मी आता तुम्हाला मारून घेऊन जाईल. तुम्हाला आता सांगतो चौकीवर मारून घेऊन जाईल. सामने वाला चेक देतो ना पैसे. अरे तू पैसे दिला ते माझ्याकडे आलंच नसतं ना. हा ते 6 महिने माहिती झाले सर्व लागलं. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 4 झाले 5वी चालू आहे. हे जे काय चालू आहे तू खोटं कशाला बोलतो रोज घरात व्यक्तीला सामान समोर सांगून तुला सांगू दिलं का नाही. स्वतः सांगितलं मी सर बघा मी मंगळसूत्र आणि कानातलं 3 दिवस त्याचं सांगितलं का नाही. सांगून दिले. लक्षात आहे का नाही. जीव देणार आहे आता. बस झालं मला. माझा नवरा सगळ्याकडे जाऊन सगळ्याचा पाय पडतो मी. असं 2 मिनिटं बसा ना. आता आमच्या पण दिलेत ना पैसे. 2 लोक मावळ घेऊन फिरतात. पोराच्या शाळेचं फी नाही भरलं तर मी सांगणार त्याला प्रिन्सिपल सरला. मी सांगणार बोललो आमचे पण दिलेत ना. 2 मिनिटं तिथं आवाज करायचा नाही बोलतो बिल्डिंग मध्ये. 2 मिनिटं फक्त मी आणि तू 2 मिनिटं. अरे तू तुम्ही मेन आहेत ना. क्लिअर बोल. सगळ्याचा समोर बोला काय बोलतो. मी एकत्र मीटिंग करणं एकत्र बोलणं म्हणजे त्यातलं मी नाही. आठवड्याचा टाइम देऊन मी देतो. एक दिवस पण देऊ नको तुम्ही. तुमच्या पाय पडतो. देईन दादा तुम्हाला तुमच्या समोर सांगतो मी लिहून देतो. 1 आठवड्याचा टाइम पाहिजे. 1 आठवड्यामध्ये देईन. काय घर विकायचं काय करायचं मी करेन. 1 आठवड्याचा टाइम 1 आठवडा तुमच्या समोर लिहून देतो. अरे 1 मिनिट थांब मम्मा हे काम खोटं करायचं. आहे, खोटं आहे. चौकीत जाऊन जाणार. बोलतात त्याला बोललो काय बोलतो तरी बोलतो. 1 मिनिट थांबा हा, ना. बोल. बोलू द्या ना. म्हणजे बोलून की नाही ना. आम्हाला बोलून नाही मी आता तुम्हाला लिहून देतो. दादा ऐका समोर समोर लिहून देतो. मम्मी पप्पांच्या साईन सोबत या. तुम्हाला घरचा पेपर द्या त्यांना. घरचा पेपर दिला लिहून द्या. आता बघा मी सांगतो. घरचा पेपर कशाला झाला. आता मी विकायचं असेल तर आम्हाला करायचं ना. हुआ नहीं ना ये बोल रहे हैं ना अभी
गिरवी रख के वो करेगा, घर का पेपर ये नहीं करेगा, पीतेगा नहीं, घर का गिरवी रख के कोणाला बैंक में- बोललोय आम्ही, कोणाशी सही तरी बैंक में बोललोय, रख के दे। कोणाशी बोललोय, अगर एक ऐसा आठवड्याचा टाइम पाहिजे, लफड़ा है तो, नहीं तो काय को घर विकने का, अगर गिरवी एक रख आठवड्याचा के- टाइम पाहिजे, मी लिहून देतो, नाही झाले तर घराचे ऐसे पेपर घेऊन होता तो जा. हम लोग कब का करता था, अगर पैसा नहीं है गिरवी रखने का कब का करते थे. 2 मिनिट, अरे राव नाही मम्मी 2 मिनिटं, दादा ऐका ना, ऐका ठीक आहे, दादा ऐका 2 मिनिटं बोलू द्या, बोल. ठीक आहे, मी लिहून देतो आता, समजा आली दिसते मी लिहून देईन, एक आठवड्यात नाही झाले तर येऊन घराचे पेपर घेऊन काय जा. व्हायचं तो वापरत हो नाही का? माहित आहे का? तुझ्या पद्धती करतोस ना. हा माहित आहे. मी आज सर्वांच्या समोर रिक्वेस्ट करतो, मी लिहून देतो दादा, व्हिडिओ काढा, मी लिहून देतो, एक आठवड्यात नाही झाले तर घराचे गावाला पेपर दिला घेऊन तर जा. लिहून दिलं काय लिहून ठीक दिलं? आहे, ऐका, मी लिहून देतो, 7 दिवसामध्ये पैसे नाही दिले तर घराचे पेपर घेऊन जा. नाही, घराचा पेपर आता देऊन लिहून द्या, घराचा पेपर द्या. तू माझं काय त्यांचं- त्याचा पेपर द्यायला प्रॉब्लेम काय तुला? घराचे पेपर मला घर कितीचं आहे आणि मी 7 डेज मध्ये लिहून देतो, इंग्लिशमध्ये 7 दिवस मध्ये मी नाही दिले तर घराचे पेपर काय विकायचे तुम्ही ते करा. प्लीज 7 दिवस द्या मला लास्ट, त्याच्या पुढचं नाही घेईन, 1 दिवस पण नाही, 7 दिवस द्या लिहून देतो. त्याला पण कन्फर्म पाहिजे ना तुझ्या हा तर मी लिहून देतो आणि इकडेच आहे मी, जेव्हा 10 वेळा घरी आम्ही असणार, मी लिहून देतो 7 दिवसांमध्ये देतो. प्लीज रिक्वेस्ट आहे लास्ट, याच्या पुढे नाही जाईल, 7 दिवस द्या फक्त मला, मी लिहून देतो प्लीज. त्याच्यामध्ये सुट्टी किती होते. अरे मी करून देईन, कसं आहे मरून जान गेली तर चालेल, मी करून देईन, एक मला 7 दिवस द्या दादा प्लीज. प्लीज रिक्वेस्ट आहे, मम्मी पप्पा समोर रिक्वेस्ट करतो, प्लीज मी लिहून देतो. त्रास झाला तू कसं नाही. मी करेन दादा, मी जेवढे घेतले मी देईन, मी शपथ देईन, मी लिहून देतो दादा, 7 दिवसाच्या आतमध्ये भेटेल, मी लिहून देतो फक्त. नाहीतर घराचं काय करायचं ते करा, मी लिहून देईन 7 दिवस. प्लीज रिक्वेस्ट, प्लीज प्लीज सर्वांना बोलतो, प्लीज याच्या पुढे मी तुम्हाला यायला करेन पण नाही करत. 7 दिवस द्या. बोलून बोलून 3 महिने घालवले. हा मी बोलले दादा, हे लास्ट आता आले ना समोर, आता काय ते समोरचं काय दुसरं ठेवलं होतं देवाचं. हा दादा केलंय, माझी चुकी झाली, मी मान्य आहे दादा, मान्य आहे माझी चुकी झाली, नाही माझी मान्य आहे चुकी झाली दादा, मी लिहून देतो 7 दिवस द्या फक्त, शपथ बोलतो मी जीव अलग करेन माझं, मी काय करून देतो 7 दिवस द्या प्लीज. हा ठीक आहे, ऐका, मी बोलतो, मी लिहून देतो, त्याच्यानंतर मम्मी पप्पांची साईन आणि माझी साईन करून देतो. शपथ नको घेऊ, फक्त 7 दिवस आहे ना. प्लीज करून देतो, करून देईन. मम्मी पेपर पेनची मी लिहून देतो, प्लीज सर. त्याने रेकॉर्डिंग केलं. हा रेकॉर्डिंग केलंय ना, प्लीज लिहून देतो, दे ना स्टॅम्प पेपरवर लिहून देईन ना. एक मिनिट नाही विकायचं नाही, गिरवी हा, गिरवी ठेवणार, गिरवी ठेवणार. ठेवायची. हा, ते ओळखीचे आहे आमचे, त्यांच्याकडे ते. आता भरपूर वेळ बोलला, आमच्याकडे रिपोर्ट आहे, सगळं आहे. नाही दिलं तर 5 दिवसाचं नाही दिलं तर काय करणार, मी इथं येऊन जीव नाही दिलं. तो फाशी घ्या तुम्ही, हा. पेपर लिहा, फाशी हे घ्या. आहे. चालेल ताई, हा चालेल हा, भरपूर रिपोर्ट आहे, सगळ्यांना समोर दाखवतात आम्ही. चालेल. चालेल बोलतोय मी, तुला लाज वाटते का? चालेल चालेल फाशी घेतलं. आतमध्ये देईन बोलले, ते चालेल बोलले. तुला एकटा यायला काय प्रॉब्लेम आहे? बाहेर मम्मी पप्पांना कशाला घेऊन एवढं जातात? नाही दिलं, हा? पोराचा फी भरायचा आहे, मेंटेनन्स भरायचा आहे, सगळं सांगितलं. एक- दोन जण- एवढं मोठं बोलतात आहे. या ना पैसा इकडे या खाली. बुवाला गेला आमच्या आत्याकडे पैसा आला. आता घेतलं मी पैशाचा पैसा, फोटो पाठवतोय असं बंडल. आत्याकडून घेतलं मी, आता येणार आहे, तिकीट कुठे आहे काढणार ते? आहे. पैसे कुठे आहे? रात्री 11 वाजता आलं घरी आहे सगळं. मला म्हणतो गुवाला आहे. ते फोटो पाठवलं, पैशाच्या बंडलचे पैसे कुठे? हा? एवढा कोण कशाला बोलवा सांगा. बोलतच आहे. आता तुमचे पैसे किती मिळतो? आता आहे, मला शांती भेटलं मला. खोटाला या ना, किती खोटं बोलतोस तू? मला शांती भेटलं नाही, तुमचं अण्णा पैसे खातोय ना, आला अण्णा. मला. हा दादा, अन्नच खातो ना तू. 7 दिवस. रोज चिकन मटन खाते, एवढं फुगलंय. अहो, ताई, आमच्या या दुसऱ्याच्या ताईला पैशाचे बोलू खातो. नका. नवराचा आमच्याकडे मग पैसा द्यायचा जायचो, पैसा द्यायचा दुसऱ्याच्या जायचो. पैसे खातोय हो. बरं, दुसऱ्याचे पैसे हरामचे पैसे नाही ते. बसा ना, आमचं आवडून. सत्य तेरा दाढ दिसत आहे. तुमचं हाय पैसे दे. लक्षात तुझं हाय द्यायचे ना लक्षात. पैसे. तू म्हणतात तू मला घेतो मी नाही छोड़ेगा तेरा पैसा. हाताला लाज वाटलं पाहिजे, दुसऱ्याचे पैसे नहीं नाही. मेरे का मेरा आदमी तो मेरे बच्चों को मिलेगा. भड़वा ताई गप्पा बसा. हाँ बोला तू क्या दुकान भाई रेकॉर्डिंग करू बाबा. रहने वाला इतना परेशान हो गया, रोज आके रोता था मैं इधर।
इकडे बघ. मेरा लड़की बोला है पैसा भरने के लिए मना किया है ये नौकर ये भगवान बनवती है, को नौकर. विश्वास करके पैसा भरा जरा शांत बस. घराचं पण काय विकायचं नाही माझ्या नावावर नाही म्हणून घेतो त्यांना कडचं अजून जरा- काय? नावाने चप्पल पास केलं ना. ऐकायला आम्ही काय बोलतो हो. स्वतः माझ्यासोबत चल नका तर बस इथं माझ्या पद्धतीने करून तुझा बाहेर जाऊ एकटंच चालला काय तुला काय पैसे घेताना तर एकटं बरोबर. हा, पप्पा मम्मी को मार त्याला दो सोडून दिलं इथं आणि ते आजारी आहेत तुला ना. फायदा आहे, काम आहे. आजार नाही नाटक करताय तुम्ही सगळं आलं म्हणून काय आजार नाही आम्ही ते असतो सगळं फिरून शॉपिंग नंतर भाजी गिजी सगळं सामान नंतर तुम्ही काय बोलू नको काय बोलू नको तुम्ही मम्मी तू आता बसा. ए डॅडी आता पैसे बोलू नको पप्पा आम्ही बोल ना असतो. मला माझ्या कोणाकडे कळत नसेल तर बघ मला कळलं दादा माझे त्यांना कसं त्रास येतो हे काम आहे, घरचा पेपर घ्या, घेऊन जा. नहीं नहीं, अभी घर का पेपर अभी नहीं देगा हम लोग गिरवे रख के उनका पैसा दे देगा ना घर का हे काम पेपर आहे. इतना दिन क्या कर रहा था? पोलीस सुद्धा. इतना दिन क्यों नहीं दिया? हॅन्सन डिसूजा घराचा पेपर चंद्रकांत मंजुलकरकडे ठेवत आहे. उद्या सकाळी मी येऊन माझ्या लॉयर सोबत येऊन अग्रीमेंट पेपर बनवून घेईन की मी 15 दिवस मध्ये पैसे परत करेन. अमाऊंट 8.5 लाख रुपये घेतले ते अमाऊंट 15 दिवस मध्ये मी परत करेन आणि घराचे पेपर इकडनं घेऊन जाईन. नमस्कार, मी चंद्रकांत मंजुलकर विभागीय विभागाध्यक्ष. काल हा प्रकरण सीताराम हा व्यक्ती माझ्याकडे आला होता. हा समोरचा माणूस त्याच्याकडनं पर्सनमध्ये वेगवेगळे कारण सांगितलं त्याचं कारण सांगून वेगवेगळे पैसे घेतला होता. 3 लाख रुपये ऑनलाईन पेमेंट केला होता. नंतर काही पैसे 8.5 लाख रुपये घेतला होता यांच्याकडनं. काय देतो देतो काय वगैरे वगैरे पण मला वाटतं ऑक्टोबर महिन्यामध्ये भेटणार 2024 मला वाटतं 5-6 महिन्यात हा देतो दिलंच नाही. वेगवेगळ्या पद्धतीने चेक दिला होता. चेक पण बाउन्स झालं होतं. तर आम्हाला सांगतो की कुठल्या पद्धतीने पैसे घेतले होते. आणि मी त्यांच्याकडे 4 महिने ट्रॅव्हल्सचं ड्युटी केलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या घरच्या परिस्थिती सांगून माझ्याकडून पैसे उचलून मागितले. 2 महिने देतो 3 महिने देतो म्हणून. तर मला 1 रुपये पण आजपर्यंत भेटला नाही. माझ्या घरच्या परिस्थिती खूप गंभीर आहे. पैसे मागितले तर चेक देतोय आणि बॉन्स करतो. चेक देतो आणि बॉन्स करतो. 5-7 चेक दिलेले 5-7 चेक पूर्ण बॉन्स झालेला आहे. तर आमच्या घरच्या परिस्थिती खूप गंभीर आहे म्हणून हे साहेबाकडे आम्ही आलं आहे मदत करा म्हणून आणि मी लिहून दिलं त्यांचं. मी यांच्याकडनं पैसे घेतलेले इन्व्हेस्टमेंट म्हणून काढून करायला. यांना मला परत करायचे होते पण माझे अकाउंट फ्रीज झाल्यामुळे मी यांना टाइमवर पैसे देऊ नाही शकलो. म्हणून मी दादा माझ्या घरी आलेले मला विचारलं माझ्याशी बोलले आणि मग बोलले की ऑफिसमध्ये या. तर मी इकडे ऑफिसमध्ये मम्मी पप्पांना घेऊन आलोय आणि घराचा पेपर मी इकडे ठेवून अग्रीमेंट करून घेतोय उद्या की 15 दिवसच्या आतमध्ये मी यांना पैसे देईन. जेवढे घेतले तेवढे पैसे यांना रिटर्न करेन. आणि या लोकांनी माझ्यावर काय दबाव नाही केला. हे लोकांनी एकदम प्रामाणिकपणे चांगल्या प्रमाणे माझ्या बरोबर वागले. तर मी करतो की हे जेवढं आहे 15 दिवसाच्या आतमध्ये पैसे आणून देईन आणि घराचा पेपर यांच्याकडनं घेऊन जाईन. नमस्कार, मी सिद्धाराम सिप्परगी. मी खोपरखेरणा रहिवासी आहे. खोपरखेरण्यामध्ये हॅन्सन डिसोजा म्हणून एक माणूस आहे. त्यांनी माझ्याकडून 8.5 लाख रुपये घेतलेला 2 महिन्यात डबल करून देतो म्हणून. त्यांनी मला 8 महिने झाले पैसे दिला नव्हता. म्हणून मी काय केलं 2-3 माणसाकडे गेलेला. ते लोकांनी कोणी माझी सहकार्य केलं नाही आणि मला पैसे घेऊन त्यांच्याकडून द्यायला लावणार बोलले आणि मला 3 महिने असंच दाखवलं की नाही दिलं घेऊन नाही दिलं त्याच्याकडून. तर लास्टला आमच्या एक चंद्रकांत साहेबांनी यांच्याकडे आलं मी. तर ह्यांनी आमचे काम 2 महिन्यात करून दिलेले आहे. मला 8.5 लाख रुपये घेऊन दिलं त्यांच्याकडून आणि मला चांगलं सहकार्य केलं आहे. माझ्या खूप मी
खूप म्हणजे खूप त्रासमध्ये होता. आमच्या घरच्या परिस्थिती पूर्ण गंभीर होता. आम्हाला मरायच्या फाळी आला होता. तरी आम्हाला ह्या साहेबांनी वाचवलंय आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना बोलून ऑफिसमध्ये त्यांच्याकडून आई वडिलाला बोलून त्यांच्याकडून बोलून घेऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन मला दिले. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा